बावनकुळे जी तर नागपूरचे आहेत, ज्यांच्या जिल्ह्यात त्यांनी ते पालकमंत्री पद घेतलं आहे, त्यामुळे त्यावर काही बोलण्याची गरज नाही. पण लवकर करा जे काही करायचं आहे. 26 जानेवारीपर्यंत होईल. कशाला 26 जानेवारी आता? म्हणजे झेंडा फडकवण्यापुरतीच पालकमंत्री काय की तो जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न आहेत. 6 महिन्यापासून त्या जिल्ह्याचे वाली कोणी नाही. त्यामुळे लवकरात लवकर केलं पाहिजे. नाहीतर मुख्यमंत्र्यांनीच 26 जानेवारीचे सर्व महाराष्ट्रातील झेंडे फडकवावेत. नाव लिहून टाकावं, लाईनीमध्ये 26 जिल्ह्यांचे झेंडे उभारावेत मंत्रालयाच्या पुढे आणि 2-2 मिनिटांमध्ये एक एक झेंडा फडकून टाकावं. काय चाललं आहे मलाच कळत नाही. यावर प्रतिक्रिया देताना सुद्धा आम्हाला चीड येते की इतकं पाशवी बहुमत मिळून सुद्धा तुम्ही मंत्रिमंडळ धड चालत नाही, पालकमंत्री नेमले जात नाहीत, मंत्री लोक चार्ज घेत नाहीत, घरावरून बंगल्यावरून भांडणं आहेत. हे काय चाललं आहे? लोकांना वाऱ्यावर सोडून सत्तेमध्ये मलिदा खाण्यासाठी, सत्तेचं ऐश्वर्य भोगण्यासाठी लोकांनी निवडून दिलं काय तुम्हाला?